मी 62 वर्षांची निवृत्त बँक व्यवस्थापक आहे. माझं नाव मिनल देसाई आहे. मी 36 वर्ष नोकरी केली. ज्यावेळी मी माझ्या सुनेचा तुटलेला फोन उचलून दुरुस्तीसाठी दिला तेव्हा मला कळालं की मागच्या 16 महिन्यांपासून मी फक्त वेळ व्हायला घालवत नव्हते, तर माझ्या घराचं, माझी ओळख, माझ्या आयुष्यभराची कमाई आणि माझं अस्तित्वही हिरावून घेण्यासाठी एक ठरलेलं षडयंत्र रचलं जात होतं. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे हे सगळं षडयंत्र रचणारी तीच व्यक्ती होती जिला मी माझी मुलगी समजत होते. 7 वर्षांपूर्वी माझ्या पतीचा हृदयविकाराने अचानक मृत्यू झाला. त्यानंतर मी, माझा मुलगा रोहित, सून सविता आणि 5 वर्षांचा नातू अमित यांच्यासोबत राहत होते. माझी पेन्शन दर महिन्याला 52,000 येते. त्यात भविष्य निधीचा व्याजही जोडलेला जाते. मी आयुष्यभर आकडे खाते सांभाळले आहेत, त्यामुळे प्रत्येक खर्च व्यवहार माझ्या छोट्या डायरीत नोंदवते. मला वाचायला चष्मा लागतो आणि कधी कधी गुडघ्यात सांधेदुखी होते, पण बाकी मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. आता त्या दिवसांची गोष्ट सांगते. ऑगस्ट महिना होता. तारीख 17 मंगळवार होता. बाहेर इतका उन्हाळा होता की हवा खूप गरम लागत होती. सकाळी मी सुमारे 8 वाजले असतील. मी स्वयंपाकघरात अमितचा डबा तयार करत होते. त्याला आवडणारे पराठे आणि दही. तेवढ्यात सविता तिच्या खोलीतून धावत आली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. आई, मोठी अडचण झालीये, म्हणाली ती मोबाईल माझ्यासमोर ठेवत. हा फोन एकदम चालू होत नाहीये. चार्जिंग लावली, रिस्टार्टही केला, काहीच होत नाही. आज माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे. बिझनेसची, सप्लायरशी बोलायचे, पेमेंट कन्फर्म करायचे. प्लीज तुम्ही हा कोथरूड मार्केटमध्ये टेक फिक्सवाल्यांकडे घेऊन जा ना. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. ती खरंच घाबरलेली होती, पण तसं काही वेगळं चाललं होतं. एक विचित्र बेचैनी जी त्यावेळेस मला कळली नाही. ठीक आहे बाळा, मी आत्ता घेऊन जाते, मी म्हणाले. तू तयार हो, तुझ्या मीटिंगसाठी एक गोष्ट लक्षात ठेव, मेकअपचं सामान उचलताना लवकर, ती म्हणाली. त्यांना सांगायचं फक्त स्क्रीन बघायची, बाकी काही उघडायचं नाही. प्रायव्हसीचा प्रश्न आहे ना, क्लायंटचा डेटा वगैरे. तेव्हा मला हे सगळं अगदी सामान्य वाटलं, पण आता विचार करते तेव्हा तो पहिला इशारा होता जो मी चुकवला. मी माझी पर्स घेतली, मजबूत लेदरची मोठी बॅग, ज्यात अनेक खिसे होते. मी सविताचा मोबाईल आत ठेवला आणि बाहेर पडताना सोसायटीच्या पार्किंगमध्ये गेले. मध्ये रमेश काका भेटले, जे तिथे देखरेख करतात. त्यांनी विचारलं, कुठे चाललायस इतक्या सकाळी? मी सांगितलं, बस मार्केटला, सविताचा मोबाईल दुरुस्त करायचा आहे. ते हसले आणि म्हणाले, अरे, माझा मुलगा मनोजही तिथे टेक फिक्समध्ये काम करतो, तो चांगला बघून घेईल. हा छोटासा योगायोग होता ज्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. कोथरूड मार्केटमध्ये पाईपपर्यंत फक्त 10 मिनिटं अंतर होतं. मी आरामात चालत गेले. उन्हाळ्यात माझे चामड्याचे शूज जड वाटत होते. टेक फिक्सचं दुकान गल्लीच्या कोपऱ्यावर होतं, निळ्या पांढऱ्या बोर्डसह. आत गेल्यावर एअर कंडिशनरची हवा मिळाली आणि लगेच आराम वाटू लागला. काउंटरवर एक तरुण बसलेला होता. वय अंदाजे 26 ते 27. स्वच्छ बारीक चेहरा. नमस्कार आंटी, तो म्हणाला. मी मनोज. तुम्ही डी ब्लॉकमधून ना? माझे बाबा तुमच्या सोसायटीत पार्किंग बघतात. हो बाळा, मी आनंदाने म्हणाले. तू त्यांचा मुलगा आहेस ना? सायबर सिक्युरिटीचे ट्रेनिंग घेतलंयस ना? हो बाबा, नेहमी अभिमानाने सांगायचे. तो थोडा लाजला. आता इथे काम करतोय आणि पोलिसांना पण मदत करतो. कधी कधी फ्रॉडच्या केसेसमध्ये. मी सविताचा मोबाईल काढून घेतला. तो म्हणाला, हे बघ बाळा, चालू होत नाही, स्क्रीनचा प्रॉब्लेम वाटतोय. तो मोबाईल उचलला, चार्जिंग पॉईंट तपासला, काही बटन्स दाबले. मला आत पूर्णपणे तपासावं लागेल. तो म्हणाला, थोडा वेळ लागेल, हरकत नाही, मी थांबते. मी दुकानाच्या कोपऱ्याच्या प्लास्टिकच्या खुर्चीवर बसले होते. मनोजने मोबाईल एका उपकरणाला जोडला. मी त्याला बघत होते. त्याच्या बोटांनी स्क्रीनवर फिरत होते. काही ॲप्लिकेशन्स उघडत होते. अचानक त्याचा चेहरा बदलला. भुवया उंचवल्या, डोळे मोठे झाले. त्याने मोबाईल जवळ ओढला आणि काळजीने काहीतरी वाचलं आणि मग माझ्याकडे पाहिलं. पुन्हा मोबाईलकडे, पुन्हा माझ्याकडे. त्याच्या चेहऱ्यावरील भाव आजही मला आठवतात. आश्चर्याचा धक्का आणि खोल काळजी. आंटी, तो हळूच म्हणाला, चारही बाजूंकडे बघत. त्यावेळी दुकानात फक्त आम्ही दोघं होतो. तुम्ही माझ्यासोबत आत मागच्या खोलीत येऊ शकता? फक्त 1 मिनिट. माझं हृदय जोरात जोरात धडधडतंय. काय झालं बाळा? मोबाईलमध्ये काही मोठा प्रॉब्लेम आहे का? आंटी प्लीज, इथे नाहीत का? आता आत चला, ही गोष्ट इथे राहावी लागेल. तो उठला. दुकानावर थोड्या वेळाने परत येईल असं बोर्ड लावला आणि मग मागे एका लहान ऑफिसमध्ये घेऊन गेला. तिथे 2 टेबल, खुर्च्या आणि भिंतीवर काही
सर्टिफिकेट्स लावले होते. त्याने दरवाजा बंद केला. आता मला खरंच भीती वाटू लागली. मनोजने मोबाईल माझ्यासमोर ठेवला, पण स्क्रीन दाखवली नाही. आधी त्याने मला खुर्चीवर बसवलं. आंटी, मी आता जे काही सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल, पण मी खरंच सांगतोय. कारण जर मी बोललो नाही तर तुमच्यासमोर मोठा अन्याय होईल. माझे हात थंड झाले. बाळा, काय प्रकरण आहे? त्याने दीर्घ श्वास घेतला. आंटी, तुम्हाला आत्ता लगेच तुमची सगळी डेबिट कार्ड ब्लॉक करावे लागतील. बँकेला फोन करा, UPI बंद करा आणि घरी जाऊ नकोस. जोपर्यंत हे सगळं सुरक्षित आहे नाहीस तोपर्यंत. माझा घसा कोरडा पडला. काय काय म्हणतेस तू? त्याने मोबाईल स्क्रीन माझ्याकडे फिरवली. जे मी पाहिलं त्यावरून माझ्या पायाखालची जमीन सरकली. स्क्रीनवर एक फोल्डर उघडलेला होता. नावाचे दस्तऐवज बॅकअप होते, पण ते सामान्य बॅकअप नव्हते. माझ्या समोर माझ्या 3ही डेबिट कार्डचे उच्च दर्जाचे फोटो होते. पुढची आणि मागची बाजू CV नंबर स्पष्ट दिसत होता. माझा आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुकचे प्रत्येक पान, माझ्या कोथरूडमधल्या फ्लॅटचे सगळे कागदपत्र, अगदी पूर्वेकरावे रस्त्यावरच्या जुन्या मालमत्तेचे दस्तऐवज सगळे होते. आणि एक व्हिडिओही होता जिथे मी ATM वर उभी पिन टाकते. कॅमेराचा कोण होता. कोणीतरी खास रेकॉर्ड केलं होतं. पार्श्वभूमीवर सविताचा आवाज येत होता. आई, हळू बटन दाबा, स्पष्ट दाबा. असं माझं डोकं गरगरून फिरू लागलं. मनोजने आणखी काही फोटो आणि व्हिडिओ स्क्रोल केले आणि रिकाम्या कागदांवर माझ्या सईने सराव केलेल्या कॉपीज होत्या. जणू कोणीतरी माझी सईची नक्कल करत होतं. आंटी, मनोज हळूच म्हणाला, हे सगळं काय आहे? तुम्हाला माहीत आहे का? मी काही बोलू शकलो नाही. आवाज घशात अडकला. त्याने आणखी काही ॲप उघडले. हे बघा, ह्या मोबाईलमध्ये काही वेगळे ॲप आहेत. स्क्रीन मिरर प्रो म्हणजे दुसऱ्या मोबाईलची स्क्रीन बघत येते. कॉल रेकॉर्ड्स प्लस आणि हे OTP फॉरवर्ड. आंटी, तुमच्या मोबाईलमध्ये कधी नवीन ॲप टाकले का? कोणी सिक्युरिटी अपडेट किंवा बँकिंग सिक्युरिटी ॲपने नावाने? माझ्या डोक्यात विजेचा कडकडाट झाला. 6 महिन्यापूर्वी सविता म्हणाली होती, आई, आजकाल खूप फ्रॉड होतात. मी तुमच्या मोबाईलमध्ये एक सिक्युरिटी ॲप लावते, सगळे OTP सेफ राहतील. आणि मी विश्वासाने तिला माझा फोन दिला होता. हो, माझा आवाज थोडा कुजबुजला होता. मनोजने समजावून डोकं हलकं केलं. आंटी, मी अशा केसेस आधी बघितल्या आहेत. कुटुंबातील सदस्यांकडून सायबर फ्रॉड होतो. हा मोबाईलचा पुरावा सांगतो की कोणी तुमची आर्थिक चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा कदाचित आधीच चोरी झाली आहे. मी थरथर कापत होते. माझी सून म्हणाली, आंटी, मला माहीत नाही मोबाईल कोणाचा आहे, पण मालकाने हे सगळे मुद्दाम गोळा केले आहेत. त्याने व्हॉट्सअप उघडलं. एक चॅट होती ॲडव्होकेट देशमुख यांच्याशी. मी मेसेज वाचला आणि माझं रक्त थंड झालं. पॉवर ऑफ अटर्नी कसं बनवायचं जो तो मानसिकदृष्ट्या अयोग्य असेल? डिमोशनचा मेडिकल रिपोर्ट लागेल का? प्रॉपर्टी ट्रान्सफरला किती वेळ लागेल? जलद मार्ग आहे का? माझ्या डोळ्यात अश्रू आले. हात इतके थरथरत होते की फोनसुद्धा धरता येत नव्हता. मनोजने टिश्यू बॉक्स पुढे केला. आंटी, तुम्ही मजबूत आहात. आता रडायचं नाही, कृती करायची आहे. आधी मी हे सगळे फोटो व्हिडिओ माझ्या फोनमध्ये सेव्ह करतो आणि नंतर पेनड्राईव्हमध्ये कॉपी करतो. हे सगळं तुमच्याकडे पुरावा म्हणून ठेवायला हवं. लगेच बँकेला फोन करा आणि तपासा की तुमच्या खात्यातून कुठलेही अनधिकृत व्यवहार झाले नाहीत ना. तो फोन काढून झटपट कामाला लागला. मी तिथे खुर्चीवर बसून थक्क झाले. 10 मिनिटात मनोजने सगळं कागदपत्र तयार करून ठेवले. त्याने मला एक छोटी पेनड्राईव्ह दिली. म्हणाला, ही सुरक्षित ठेवा, कोणालाही सांगू नकोस. मग म्हणाला, आता बँकेला फोन करा. माझ्या थरथरत्या हातांनी मी फोन काढला आणि SBI कस्टमर केअरचा नंबर डायल केला. वाट पाहत असताना मनोजने पाण्याचा ग्लास दिला. गुड मॉर्निंग, SBI कस्टमर केअर रिया, असा आवाज फोनवर आला. आवाज थरथरत होता. माझं नाव मिनल देसाई आहे. खाते क्रमांक, मी नंबर सांगते. मला माझ्या खात्यातील अलीकडच्या व्यवहारांची माहिती पाहिजे, त्यामुळेच मी फोन केलाय. हो, पण कृपया तुमची जन्मतारीख आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर व्हेरीफाय करा. मी व्हेरीफाय केला आहे, धन्यवाद. तुम्हाला कोणत्या कालावधीचे व्यवहार पाहायचे आहेत? मागील 2 वर्षांचे. हे लांब कालावधीच आहे. मी तुम्हाला शेवटचे मोठे व्यवहार सांगू शकते. डिटेल्स ईमेल करावे लागतील. हो, ठीक आहे, सांगतो. तुमचे शेवटचे व्यवहार काल 16 ऑगस्ट रोजी 48,500 रुपये काढले गेले. त्याआधी 14 ऑगस्टला 49,111 रुपये. ऑगस्टमध्ये माझ्या कानातून घंटा वाजू लागली. थांबा, हे व्यवहार कधीपासून सुरू आहेत? बोर्डचा आवाज आला. मी पॅटर्न बघते आहे. गेल्या 16 महिन्यात दर 2 दिवसांनी 48,000 ते 49,000 रुपयांचे व्यवहार झाले. एकूण 736 व्यवहार. एकूण रक्कम 21,00,000
मी खुर्चीतून खाली पडत होते. मनोजने मला सावरलं. 21,47,000 माझी संपूर्ण बचत. माझ्या पतीने जमा केलेले पैसे. मी काळजीपूर्वक गुंतवले होते. सगळे पैसे. हॅलो, तुम्ही ऐकत आहात का? फोनवर आवाज आला. हे व्यवहार कोणी केले, कसे केले? सगळे ऑनलाईन UPI आणि डेबिट कार्ड OTP वापरून तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून व्हेरीफाय झालेत. पण मला एकही OTP आलेला नाही आणि मी काही व्यवहारही केला नाही. हे खूप गंभीर आहे. तुम्हाला लगेच फ्रॉडची तक्रार नोंदवावी लागेल आणि सगळे कार्ड्स आत्ताच ब्लॉक करा. पुढच्या 20 मिनिटात मी माझी 3ही डेबिट कार्ड, UPI आणि क्रेडिट कार्ड ब्लॉक केली आहेत. प्रत्येक मिनिटाला माझ्या मनात एक नव्या सत्याचे दर्शन होत होतं. माझी स्वतःची सून, जिला मी मुलगी समजून तिच्या बुटीकसाठी माझ्या बचतीतून कर्ज दिलं होतं. तिच्या मुलाला मी जीवापेक्षा जास्त प्रेम करते. ती मला संयमाने आणि व्यवस्थितपणे 16 महिन्यांपासून बर्बाद करत आहे. मनोज करतोय आणि टेक फिक्स बाहेर काढलं. आंटी, आता घरी जाऊ नकोस. आधी चांगल्या वकिलांना भेटा, पोलिसांना कळवा. पुरावा आपल्याकडे आहे, पण रणनीती पाहिजे. मी रस्त्यावर उभी होते ऑगस्ट महिन्याच्या उन्हात, पण मला थंडी वाटत होती. लोक सामान्य आयुष्य जगत फिरत होते आणि मला जगणं उलटं गेलं होतं. त्यावेळी मला एक नाव आठवलं, ॲडव्होकेट सतीश जोशी, जो माझ्या कोथरूड शाखेत होता. ते निवृत्त न्यायाधीश होते आणि नेहमी म्हणायचे, मिनलताई, कधी अडचण आली तर नक्की सांग. अडचण आली होती आणि ती सगळ्यात मोठी होती. मी जवळच्या कॉफी डेमध्ये गेले. AC मध्ये बसले होते. फोन कॉन्टॅक्टमध्ये त्यांचा नंबर होता. 3ऱ्या रिंगवर त्यांनी फोन उचलला. नमस्कार मिनलताई, खूप दिवसांनी फोन केलास. माझा आवाज तुटलेला आहे. सतीशराव, मला अगदी तुमची मदत हवी. मी खूप मोठ्या अडचणीत सापडले आहे. त्यांचा आवाज त्वरित गंभीर झाला. काय झाले? तुम्ही कुठे आहात? सेफ आहात ना? मी कोथरूड मार्केटजवळ कॉफी डेमध्ये आहे. सतीशराव, माझ्या सुनेने माझे 21 लाख रुपये चोरले. माझी ओळख चोरली आहे आणि ती मला मानसिकदृष्ट्या अयोग्य ठरवून माझी संपत्ती बळकावण्याचा प्लॅन करत आहे. शांतता ठेव, मी आत्ताच येतो. 30 मिनिटात पोचतो. काहीच करू नका, कुठेही जाऊ नका, कोणालाही सांगू नका. फक्त तिथेच बसा. मी कॉफी मागितली. माझे हात अजूनही थरथरत होते. पेनड्राईव्हमध्ये मी पर्सच्या सगळ्यात आतल्या झीप लपवल्या. तेवढ्यात माझा फोन वाजला. कॉलवर ID सविता दिसली. माझ्या अंगावर विजेचा शॉक बसला. उचलायचं की नको? मी उचलला. साधा आवाज ठेवण्याचा प्रयत्न केला. हो बाळा. आई, तुम्ही कुठे आहात? मोबाईल दुरुस्त झाला का? मला त्वरित हवा आहे. क्लायंट लँडवर फोन करताय. माझ्या मेंदूत झपाट्याने विचार आला. जर खरं सांगितलं तर पुरावे नष्ट करतील. हो बाळा, टेक्निकल बघतायत. काही कॉम्प्लिकेशन प्रॉब्लेम आहे. संध्याकाळपर्यंत होईल. तू लँडलाईनवरून काम कर. चालव रे, पण मला आत्ताच हवाय. लवकर आणा ना. बाळा, मी प्रयत्न करते. तू टेन्शन घेऊ नको. चल बाय. मी फोन कट केला. माझ्या हातांना घाम फुटला. कसं इतकं वर्ष मला समजलंही नाही ती नेमकी इतकी चांगली काळजी घेणारी वाटायची. आई, तुम्ही आराम करा, मी बनवते. आई, तुमचा फोन मी सिक्युरिटी अपडेट करते. आई, बँकेत जायचं आहे, मी सोबत येते. गर्दीत कोण मदत करेल? प्रत्येक वेळी ती मला अधिक खोल सापळ्यात ढकलत होती. अर्ध्या तासानंतर सतीशराव आले. त्यांच्यासोबत एक तरुण लॅपटॉप घेऊन बॅग घेऊन आला. मिनलताई, हे माझे सहकारी मित्र डॉक्टर राहुल शिंदे आहेत. हे सायबर फॉर्म्युलिक्स एक्सपर्ट पुण्यातले. पोलिसांशी काम करत होते. आम्ही तिघे एका कोपऱ्यात बसलो. मी सगळी गोष्ट सांगितली. पेनड्राईव्ह दिला. मनोजचा नंबर दिला. बँक डिटेल्सचा सारांश दिला. राहुलने लॅपटॉप उघडला, पेनड्राईव्ह जोडला आणि पुरावे पाहू लागला. प्रत्येक फोटो, प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक मेसेज बघत सतीशचा चेहरा गंभीर झाला. मिनलताई, हा खूप गंभीर गुन्हा आहे. ही साधी चोरी नाही, ही ओळख चोरी, आर्थिक फसवणूक, बनावटगिरी, गुन्हेगारी, कट आणि वरिष्ठ नागरिकांवर अत्याचार आहे. सतीशराव, मी काय करू? त्यांनी माझा हात धरला. त्या दिवशी पहिल्यांदा मला वाटलं की मी एकटी नाही, तुम्ही कोणीतरी काहीतरी करणार नाही. आम्ही प्लॅन बनवून पुरावे गोळा करू, मजबूत केस तयार करू आणि मग तिला कायद्यापुढे उभं करू. पण तुम्हाला थोडं संयम ठेवावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेर सगळ्यांना सामान्य दिसावं लागेल. घरी जा, जसं काहीच झालं नाही असं वागा. तिला शंका येऊ देऊ नका. तुम्हाला काहीतरी कळलंय, पण तो मोबाईल असं सांगा की दुकानात पार्ट मागवायचा आहे. 2-3 दिवस लागतील. यामुळे आपल्याला वेळ मिळेल. संध्याकाळी घरी पोहोचलो तेव्हा सविता दरवाजावर उभी होती. आई, मोबाईल कुठे आहे? मी सराव केलेले शब्द म्हणाले. बाळा, स्क्रीन तर ठीक आहे, पण आतले काही पार्ट्स खराब आहेत. ते मागवावे लागतील. 2-3 दिवस लागतील. तिला तिच्या चेहऱ्यावरची निराशा, भीती, हा सगळा हिशोब आता मला नीट समजायला लागला होता. आधी मी चुकत होते. 3 दिवस, पण मला आत्ता हवा होता. बाळा, काय करू? पार्ट्स येण्यास वेळ लागतो. तू माझा फोन वापर तात्पुरता. नाही का? ती म्हणाली, नाही आई, तुमचा फोन जुना आहे. माझे ॲप्स चालणार नाहीत. मी माझा लॅपटॉप वापरेन. ती आत गेली. मी स्वयंपाकघरात गेले. चहा करायला लागले. माझे हात अजूनही थरथरत होते.
पण मी मजबूत राहिले. रोहित ऑफिसवरून आला. माझा 30 वर्षांचा मुलगा. तो इन्फोसिसमध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. चांगला पगार, चांगला माणूस, पण प्रेमात पूर्ण आंधळा होता. आई, सगळे बरे झाले आहेत ना? तू थकल्यासारखी दिसतेस. मी बनावट हसले होते. बाळा, फक्त उन्हात थोडी चक्कर आली होती. आता बरी आहे. त्या रात्री मी झोपले नाही. तो फोटो, तो व्हिडिओ, ते व्हॉट्सअप मेसेज माझ्या डोळ्यांसमोरून फिरत होते. म्हातारी अजूनही मला समर्पित समजते. मी 62 वर्षांची म्हातारी आहे, पण पूर्ण मूर्ख नाही. दुसऱ्या दिवशी आला. मिनलताई, मी काही लोकांशी संपर्क करतोय. तुमची मैत्रीण आहे ना, स्मृती, त्यांचा मुलगा बँकिंग क्षेत्रात आहे. हो. स्मृतीचा मुलगा रणजित ICICI बँकेच्या फ्रॉड डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट मॅनेजर आहे. त्यांना अनौपचारिक भेटी द्यायच्या आहेत तुम्हाला. त्या व्यवहारांचा तपशील, फॉरेनिक्स अहवाल हवा. त्या दिवशी मी स्मृतीकडे गेले. आमच्या सोसायटीत 2 मजल्याखाली निवृत्त शिक्षिका राहतात. चहा पिल्यानंतर मी काळजीपूर्वक बोलायला सुरुवात केली. सुमती, मला तुमची मदत हवी आहे. रणजित फ्रॉड केसेस हँडल करतो ना? हो. काय झाले? मी सगळं सांगितलं. ती थक्क झाली. वकिलांसोबत केस बनवताय, पण तांत्रिक पुरावा हवा. रणजित अनौपचारिक मदत करू शकेल का? सुमतीने त्वरित फोन उचलला. रणजित, आज संध्याकाळी घरी ये. मिनल आंटीला भेटायचं आहे. खूप महत्त्वाचं काम आहे. त्या संध्याकाळी. रणजित 30 वर्षांचा हुशार मुलगा आहे. मी त्याच माझं बँक खात्याचं डिटेल्स आणि व्यवहारांची यादी दिली. आंटी, हा पॅटर्न पाहून मला 100% खात्री झाली आहे की हा प्रोफेशनल फ्रॉड आहे. प्रत्येक व्यवहार 50,000पेक्षा कमी असतो, कारण 50,000पेक्षा जास्त व्यवहारांना बँकेंना विशेष रिपोर्ट करावे लागतात. एक मालेवर आहे. मी अधिकृतपणे नाही, पण माझ्या कॉन्टॅक्ट डिटेल्सचा रिपोर्ट काढून देईन. 2-3 दिवस द्या. पुढच्या 3 दिवसात मी घरात रोबोटसारखी राहिले. नाश्ता बनवणे, अमितला शाळेत पाठवणे, सविताशी बोलणे, आणि जसं काहीच झालं नाही. पण मी बारकाईने निरीक्षण करत होते. सविता लॅपटॉपवर जास्त वेळ घालवायला लागली, कारण तिच्याकडे मोबाईल नव्हता. त्यामुळे ती बेचैन होती. 2दा आईने विचारलं, मोबाईलला काय झालं? मी म्हटलं, पोर्ट्स आले नाहीत असं सांगितलं की तिच्या चेहऱ्यावर निराशा दिसायची. हो, पण मी पाहिलं की काही पोर्ट्स आल्या होत्या. HDFC बँकेचे फिक्स्ड डिपॉझिट मॅच्युरिटी लेटर, ते मी लगेच लपवायला लागली. पण मी पाहिलं की माझ्या नावावर HDFCमध्ये कोणतीही FD नाही. मग ते कोणाचे? 4थ्या दिवशी रणजितने एक सीलबंद लिफाफा गुपचूप दिला. आंटी, आत बघा. प्रत्येक व्यवहार कुठे गेलेत, कोणत्या ॲपने ऑथराईज केले, त्यात सगळे डिटेल्स आहेत. आणि त्या रात्री मी तो अहवाल वाचला. त्यात एकूण 436 व्यवहार होते. सगळे एका बनावट ॲपमुळे एका खात्यात पैशात गेले होते, ज्याचं नाव होतं सविता पाटील. HDFC बँक कोथरूड शाखा. सध्याचा बॅलन्स होता 14,83,000 आणि पुरावा खूप ठोस आणि निर्विवाद होता. पुढच्या आठवड्यात सतीशरावांनी बैठक बोलावली होती. मिनल, सतीशराव, रोहित आणि प्रॉपर्टी डिव्हायडर विजय देशमुख तेथे पोहोचले. विजयने सविताकडे पाहून मान खाली घातली. मिनलताई म्हणाली, मला खूप अपराध वाटतोय. मी तेव्हा रिपोर्ट का केलं नाही, पण काहीतरी गैर वाटलं. सतीश म्हणाला, काय झालं होतं? मिनल म्हणाली, 3 महिन्यांपूर्वी सायली माझ्या ऑफिसमध्ये आली होती. म्हणाली तिची सासू डिमेटायझेशन ग्रस्त आहे. स्मृती जात आहे आणि त्यांनी प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची आहे. त्यांनी काही मेडिकल रिपोर्ट दाखवले. डॉक्टर कुलकर्णी म्हणाले की तुम्ही निर्णय घेण्यास असमर्थ आहात. मी म्हणाले, यासाठी योग्य प्रतिक्रिया आहे. कायदेशीर कागदपत्रे लागतील. तिने विचारलं, बँक डेटेड्स कागदपत्र बनवता येतील का? तेव्हा मला शंका आली. मी नकार दिला. ती समोर संतापली. त्या मेडिकल रिपोर्ट्स बाबत रोहित म्हणाला, मी तपासलं. डॉक्टर कुलकर्णी खरे डॉक्टर आहेत, पण त्यांना तुम्हाला कधीच तपासलं नाही. हे बनावट आहे. बनावट मेडिकल रिपोर्ट, बनावट सही, प्रॉपर्टी फ्रॉडचा प्रयत्न, यादी वाढवतच होते. मिनलताई सतीशरावांना म्हणाली, आता आपल्याला घरातून अजून काही पुरावे पाहिजेत. काही संशयास्पद काही दिसलंय का? सतीशराव म्हणाले, हो, तिच्या खोलीत काही कागदपत्र आणि लॅपटॉप आहे, पण मी कसा जासूस बनायचं नाही. सतीशराव हसले आणि म्हणाले, पण काहीतरी नैसर्गिक रीतीने दिसलं तर फोटो काढा. कथा अजून ट्विस्ट घेणार होती. पुढच्या आठवड्यात एका दुपारी सविता तिच्या मैत्रिणींसोबत किटी पार्टीला गेली होती. रोहित ऑफिसला गेला होता, आरव शाळेत, आणि मी घरात एकटीच होते. माझं हृदय जोराजोरात धडधडत होतं. मी सविताच्या खोलीत गेलो. मनात खूप चुकीचं वाटत होतं, पण मी कधी कोणाच्या प्रायव्हसीचा भंग केला नाही. पण ही परिस्थिती वेगळी होती. मी तिच्या अभ्यासाच्या टेबलावरचा
ड्रॉवर उघडला. त्यात काही फाईल्स होत्या आणि काही बँक स्टेटमेंट, पण त्या माझ्या बँकेच्या नव्हत्या. HDFC बँकेत सविता पाटील नावाचा खातेदार. बँक बॅलन्स 14,83,000. माझे हात थरथरायला लागले. मी फोनने प्रत्येक पानाचा फोटो काढायला सुरुवात केली. आणखी एक फाईल्स होती, प्रॉपर्टीचे कागदपत्र. त्यात एक पॉवर ऑफ अटर्नी ड्राफ्ट माझ्या नावाने रोहित देसाईला पूर्ण अधिकार देताना, आणि खाली माझी सही पण होती. पण ती सही मी कधी केलीच नव्हती. ती माझी बनावट सही होती. अचानक खाली दारावरची बेल वाजली. सविता लवकर परत आली. मी घाईघाईने फाईल परत ठेवली, ड्रॉवर बंद केला आणि बाथरूममध्ये धावले. बहाणा करून आत आली. तुम्ही वर काय करत होतात? माझं हृदय थांबलं. बस बाळा, खिडकी बंद करायची होती. जोराचा वारा होता. तिला डोक्यात शंका होती, पण तिने काही बोललं नाही. त्या रात्री मी सगळे फोटो सतीश रावांना पाठवले. त्यांचा पुरावा मेसेज आला. परफेक्ट. आता पुरावा पूर्ण आहे. आता फेस टू फेस प्लॅन करू. पण फेस टू फेस प्लॅनच्या आधी अजून काही भयानक घडणार होतं. दुसऱ्या दिवशी नाश्त्यात सविताने मला चहा दिला. आई, तुमचा स्पेशल चहा. मी म्हणाले, मी थोडी जास्त वेलची घातली आहे. मी प्यायली. चव थोडी वेगळी वाटली, पण काही बोलले नाही. 1 तासाने मला चक्कर येऊ लागली. झोप येत होती. सोप्यावर बसले होते. डोळे हळूहळू बंद होत होते. तेव्हा अचानक दारावरची बेल वाजली. सविताने दरवाजा उघडला. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा. सविताने बोलले होतं. मी म्हटलं, तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटतंय का? झपाट्याने डोळे उघडले. समोर एक महिला डॉक्टर. आई, डॉक्टर स्नेहा, माझी चांगली मैत्रीण. मी विचार केला, चांगलं फुकटचं तपासणी करून घेऊ. डॉक्टरांनी काही सोपे प्रश्न विचारले. मिनलताई, आज कोणता दिवस आहे? मी थोडं रागावून म्हणाले, बुधवार. आज तर गुरुवार नाही. त्यांनी म्हटलं, काही हरकत नाही. मग सकाळी नाश्ता काय खाल्लं ते मला आठवत नव्हतं. सविता म्हणाली, बघा डॉक्टर, हे रोज असं होतं. स्मृती आम्हीची शाळेचं नाव कधी विसरते. डॉक्टर नोट्स घेत होते. मिनलताई म्हणाल्या, ही लक्षणं चिंताजनक आहेत. तुम्ही किती दिवस औषध घेताय? फक्त डायबिटीससाठी सकाळी? पण खरं सांगायचं तर मला डायबिटीसच नाहीये, आणि त्या सकाळी मी काही औषधही घेतली नव्हती. मला वाटलं ही तपासणी नाही, सापळा आहे. मी स्वतःला झटका दिला. डॉक्टर, खरं म्हणजे मी पूर्ण बरी आहे. आता फक्त थोडी थकली आहे. आपल्याबद्दल खूप धन्यवाद. डॉक्टर गोंधळलेली दिसली. ती निघून गेली. दरवाजा बंद होताच मी चहाचा कप उचलला. थोडक्यात तो चहा शिल्लक होता. मी गुपचूप तो एका छोट्या बाटलीत ओतून कपाटात ठेवला. काही दिवसांनी मी तो चहा सरकारी लॅबमध्ये नेला. रिपोर्ट आला की झोपेची गोळी, जी मला कधीच लिहून दिली नव्हती. सविता माझ्या चहात झोपेच्या गोळ्या मिसळत होती, जेणेकरून मी सुस्त गोंधळलेली राहील आणि सगळ्यांना वाटेल की मला डिमेशिया आहे. हे फक्त आर्थिक फसवणूक नव्हती. हा एक सुनियोजित मानसिक छळ होता. मी तो रिपोर्ट सतीश रावांना दिला. मिनलताई, आता विष बाधेचा प्रयत्न झाला आहे. खूप गंभीर आहे. आता वाट बघायची नाही. फेस टू फेस आता करायलाच हवं. आता बघा काय होते. सतीश रावांनी एक कौटुंबिक मध्यस्थी बैठक आयोजित केली. त्यांनी अधिकृतपणे मिनलताईंची काळजी व्यवस्थेवर चर्चा घेतली. चर्चाच्या ठिकाणी होते सतीश रावांच्या कोथरूडमधल्या ऑफिसमध्ये. शुक्रवार संध्याकाळची 5 वाजत मी रोहित, सविता ताईचे आवाज, मनोज टेक्स फिक्स, रणजित ICICI फ्रॉड, विजय देशमुख प्रॉपर्टी ॲडवायझर, इन्स्पेक्टर नेहा पुणे सायबर सेल्स, डॉक्टर शिंदे फॉरेन्सिक्स सगळे होते. बैठक व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केली जाणार होती. सविताला सांगितलं गेलं होतं की माझ्या काळजीची साधी चर्चा आहे. तिच्या आईबाबांनी ते सांगितलं. गेले त्या दिवशी सगळ्यांनी मी छान तयार झाले होते. साधी कॉटन साडी परिधान केली होती. किमान दागिने परिधान केले होते. हात थरथरत होते, पण मन शांत आणि स्पष्ट होतं. रोहितला मी आधीच सगळं सांगून दाखवून ठेवलं होतं की पेनड्राईव्ह, बँक डिटेल्स, बनावट पॉवर ऑफ अटर्नी, औषध रिपोर्ट. जेव्हा त्यांना सगळं कळलं, त्याची बायको माझ्या कार्डचे फोटो काढते आणि वरही म्हातारी बनावट मेडिकल रिपोर्ट लिहिते. त्याचा चेहरा पांढरा पडला. आई, मी इतका आंधळा कसा होतो? मला प्रेम आंधळ करतं, आणि काही लोक खूप चांगला खोटा चेहरा घालतात. काही लोक. पण अमितचं काय होणार? आधी न्याय, मग उपचार. 4 वाजता आम्ही सतीश रावांच्या ऑफिसला पोहोचलो. मोठा कॉन्फरन्स रूम, लांब टेबलावर सगळे पुरावे पसरवले. प्रिंट आउट्स, बँक स्टेटमेंट, सविताच्या फोनमधील फोटो आणि चॅट, बनावट मेडिकल्स रिपोर्ट, औषधे, अहवाल आणि मधोमध ती छोटी पेनड्राईव्ह. सविता तिच्या आईवडिलांसोबत एक सुंदर परफेक्ट मेकअपसह आत्मविश्वासाने हसत आली. नमस्कार सतीशराव. नमस्कार आई. नमस्कार रोहित. अगदी साधा. सविताचा वडील निवृत्त लष्करी कर्नल आणि रजनी काकू थोडे घाबरलेले दिसत होते. कृपया बसा, सतीशराव म्हणाले. सगळे बसले तेव्हा सायलीची नजर टेबलावर गेली आणि तिचा चेहरा बदलला. तिने कागदपत्रे, फोटो, स्वतःच्या फोनचे स्क्रीनशॉट पाहिले. हे काय आहे? तिच्या आवाजात भीती होती. श्रीमती सविता देसाई,
सतीशराव शांत पण ठाम आवाजात म्हणाले, ही बैठक तुमच्या गंभीर आरोपांवर असल्यामुळे बोलवली आहे. आर्थिक फसवणूक, ओळख चोरी, बनावट, विषबाधा करण्याचा प्रयत्न आणि मालमत्ता जबरदस्तीने घेण्याचा कट, हे सगळ्यांबाबत आहे. ही बैठक तुम्हाला संधी देण्यासाठी आहे. तुमचं काय म्हणायचंय? खरी कबुली द्यायची का? आणि परिणाम काय होतील हे समजून घ्यायचंय का? मला काही समजत नाही. हा काय विनोद आहे? सविता हसण्याचा प्रयत्न करत होती, पण हसू फिकट पडलं. इन्स्पेक्टर नेहा म्हणाली, हा विनोद नाही, मी पूर्ण पोलीस सायबर सेल्समधून आहे. ही प्राथमिक चौकशी आहे. सविताचा चेहरा पांढरा झाला. सतीशरावांनी फोल्डर उघडला आणि म्हणाले, चला पुरावे बघूया. हा तुमचा मोबाईल, जो मिनल दुरुस्तीसाठी दिला होता. टेक्निशियन मनोज यांच्याकडे छुपा ठेवला आहे. फोल्डर सापडलाय. त्यात काय होतं बघा. दस्तऐवजांचा बॅकअप होता. मोठ्या स्क्रीनवर फोटो दाखवले गेले. माझं डेबिट कार्ड, सीसीटीव्ही फी दिसत होतं. सविताने तोंड उघडलं, मग बंद केलं. मिनलताईंचं आधार, पॅन कार्ड, पासबुक, प्रॉपर्टी पेपर्स आणि एक व्हिडिओ सोबत, ज्यात मिनलताई ATM वरती पिन टाकत होती. आणि तुम्ही मुद्दाम ते रेकॉर्ड करत होता. मदत करत होता. मी म्हणाले, मी हे सिक्युरिटी बॅकअपसाठी ठेवले आहेत. छुप्या फोल्डरमध्ये राहुल म्हणाला, माझ्यासमोर खोटं बोलू नकोस. तुमच्या फोनमध्ये स्क्रीनवर मिरर प्रो, कॉल रेकॉर्ड्स प्लस आणि बनावट SBI ॲप आहे. हे सगळं आर्थिक फसवणुकीचं साधन आहे. दिलीप काकांनी थक्क होऊन विचारलं, सविता हे काय खरं आहे का? सविताच्या डोळ्यात अश्रू आले. पप्पा मला माहिती मला काहीच कळत नाही. हे कसं झालं? कोणीतरी हॅक केलं असावं. तुमचे व्हॉट्सअप मेसेजेस इन्स्पेक्टर नेहा यांनी प्रिंटआउट काढले. डॉक्टर देशमुख यांच्यासोबत पॉवर ऑफ अटर्नी कशी बनवायची, जर ती मानसिकदृष्ट्या अयोग्य असेल तर तुम्हीच म्हणत होता. आणि रणजितने बँक स्टेटमेंट ठेवली. 436 व्यवहार, 21,47,000 सगळे बनावट. ॲपने पैसे सविता पाटील यांच्या HDFC खात्यात जमा केले, ज्याचा सध्याचा बॅलन्स आहे 14,83,000 आहे. रजनी काकू रडू लागल्या. सविता आता खरं रडत होती. मी सांगणार होते, मला पैसे पाहिजे होते. रोहितचा पगार पुरता नव्हता. मी फक्त तात्पुरते घेत होते. परत करायचं होतं. 16 महिने तात्पुरते? सतीशरावांचा आवाज तिखट झाला आणि त्यांनी ही बनावट मेडिकल रिपोर्ट कागद उचलले. डॉक्टर कुलकर्णींचा डिमोशिया आहे असं म्हणून विजय तुम्ही सांगा. विजय म्हणाला, ती माझ्याकडे आली होती. सासूसाठी डिमोशिया आहे असं म्हणाली. बँक डेटेट्स कागदपत्र मागितली. मी नकार दिला आणि मी पहिल्यांदा बोललो, तू माझ्या चहात झोपेच्या गोळ्या मिसळत होतीस, जेणेकरून मी गोंधळलेला आणि सुस्त राहीन आणि सगळ्यांना वाटेल की मला डिमोशिया आहे. मी औषधांचा अहवाल टेबलावर ठेवला. त्या खोलीत खूप मोठी शांतता पसरली होती. दिलीप काकांच्या डोळ्यात अश्रू होते. तू हे केलंस? सविताचा बचाव पूर्ण कोलमडला. ती पीडितीकडे वळली. मी पीडित आहे. तुम्ही मला समजत नाहीस. मला ही संयुक्त कुटुंबात राहायला का लावलं? आईकडे इतके पैसे आहेत आणि आम्ही संघर्ष करत होतो. हा माझा अधिकार आहे. रोहितचा आवाज पहिल्यांदा रागाने थरथरला. माझ्या आईला औषधं देणं तुझा अधिकार होता का? त्यांची ओळख चोरणं, त्यांना वेळ देणं हे तुझे अधिकार होते का? सविता त्यांच्याकडे निराशाने पाहत म्हणाली, रोहित प्लीज, मी तुझी बायको आहे. अमितची आई आहे आणि माझी बाजू घे. तू माझी बायको नाहीस. तू गुन्हेगार आहे, ज्याने माझ्या आईला बर्बाद करण्याचा प्रयत्न केलास, असं इन्स्पेक्टर नेहा म्हणाली. पुढे त्यांनी श्रीमती सविता, तुमचा कायदेशीर स्थिती स्पष्ट सांगितलं. फसवणूक, बनावटगिरी, गुन्हेगारी, विश्वासघात आणि चोरी आणि गुन्हेगारी कट, या सगळ्यांवर 7 ते 12 वर्षांची कैद आणि मोठा दंड होऊ शकतो. सविताचं तोंड उघडच राहिलं. पण सतीशराव म्हणाले, मिनलताई एक पर्याय देत आहेत सेटलमेंटचा, ज्यात त्वरित गुन्हेगारी खटला सुरू होणार नाही, पण अटी खूप कडक आहेत. सविताने लगे डोकं हलवलं. मी सेटलमेंट करते, प्लीज मला जेलमध्ये पाठवू नका. अटी सांगा. पहिली अट म्हणजे तुम्ही लगेच आज मिनलताईंना 14,83,000 परत कराल. दुसरी अट अशी आहे की तुमचे आईबापा औरंगाबाद घर गहाण ठेवून उरलेली रक्कम 6 ते 7,90,000 दिवसात परत करतील. तिसरी अट म्हणजे बाकीचे पैसे 25,000 रुपयांच्या मानसिक हप्त्यात भरले जातील. चौथी अट अशी की तुम्ही सगळे गुन्हे कबूल करणारी स्वीकृती लिहाल. उल्लंघन झाल्यास दंडनीय असेल. पाचवी अट म्हणजे 48 तासात हे घर सोडाल, फक्त तुमचं वैयक्तिक सामान घेऊन. 6वी अट म्हणजे तुम्ही घटस्फोट दाखल कराल. कोणताही भरणा, पोषण किंवा मालमत्तेचा हक्क नाही. 7वी अट अशी की अमितला फक्त पर्यवेक्षणाच्या उपस्थितीत आणि मिनलताईंच्या समोर भेट देता येईल, 48 तास आधी नोटीस देऊन. 8वी अट भेटीव्यतिरिक्त मिनलताईंशी कोणताही संपर्क नाही. 9वी अट कोणताही भंग झाला तर FIR लगेच दाखल होईल आणि स्वीकारायुक्ती पुरावा म्हणून वापरली जाईल. 10वी अट FIR नोंदणीकृत जाईल, पण तळीपाळ होणार नाही.
जोपर्यंत अटी पाळल्या जातात. सविताने मान खाली घालून ऐकलं. प्रत्येक अट तिच्या डोळ्यात खोळंबत होती. मी मान्य करते असं म्हटलं. कागदपत्रे तयार झाली होती. वकिलांनी सगळं समजावलं. सविताने थरथरत्या हाताने सही केली. सिक्युरिटी, सेटलमेंट, घटस्फोट नोटीस. त्या संध्याकाळी सविताने सगळ्यांसमोर 14,83,000 ट्रान्सफर केले. दिलीप काका, रजनी काकू यांनी उरलेली रक्कम भरायची ग्वाही दिली. त्यांच्या डोळ्यात लाज होती पण प्रामाणिकपणाही होता. सविताला 48 तासांचा वेळ दिला. ती आपल्या आईबाबांसोबत निघून गेली. रोहित पूर्णपणे कोलमडला. त्या रात्री तो आपल्या लग्नाचा, आपल्या मुलाचा, तुटलेल्या कुटुंबाचा आणि आपल्या अंधत्वाचा विचार करून खूप रडला. आई, मला माफ कर, मी इतका आंधळा कसा? तो म्हणाला. मी त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि सांगितलं, बाळा, प्रेम आंधळं करतं. 4 महिन्यांनी आज मी कोथरूड कम्युनिकेशन सेंटरमध्ये उभी आहे. दर दुसऱ्या शुक्रवारी सिल्वर सर्कल माझ्याकडून सुरू केलेल्या वरिष्ठ नागरिकांसहाय्याची गटाची भेट होते. आज 20 जण आले, सगळे डिजिटल फ्रॉडच्या बळी. नमस्कार सगळ्यांना, मी मिनल देसाई, एक जिवंत बळी आहे. मी माझी कथा सांगणार आहे. कशी माझ्या सुनेने मला टार्गेट केलं, मी कसे पुरावे गोळा केले आणि कसे न्याय मिळवला. लोकांच्या डोळ्यात आशा दिसते. बैठकीनंतर एक वृद्ध गृहस्थ माझ्याकडे आला. म्हणाला, मिनलताई, माझ्यासोबत माझा भाचा पण बसा. मी म्हणाली, चला आपण एकत्र बाहेर पडूया. ह्या 4 महिन्यात मी RW बैठका, डिजिटल सिक्युरिटी वर्कशॉप पश्चिम पुण्यातील 4 सोसायट्यांमध्ये घेतल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या वरिष्ठ नागरिक फ्रॉड समिती समोरही साक्ष दिली आहे. एकूण रुपये 14 लाखांच्या फसवणुकीचा सामना केला आहे. 83,000 सविताकडून परत मिळाले. उरलेले हप्ते येत आहेत. मी घरात बायोमेट्रिक लॉक, CCTV आणि फक्त आर्थिक व्यवहारांसाठी स्वतंत्र फोन लावला आहे. मनोजला पुणे पोलिसांकडून कौतुकास्पद पात्र मिळालं. मी त्याच्या डिवाइन सायबर सिक्युरिटी कोर्सची फी भरली. आता तो आज सोसायटीचा सिक्युरिटी सल्लागार झाला आहे. दिलीप काका आणि रजनी काकू दर रविवारी अमितला घेऊन येतात. पर्यवेक्षित भेट असते, थोडी औपचारिकता, पण आदराने ते मेहनत करून हप्ते भरतात. त्यांचं घर फार गहाण आहे. लाज वाटते पण प्रामाणिकपणा आहे. अमितला आता हळूहळू ते सगळं समजते. मी त्याला तितकंच प्रेम देते, कदाचित जास्तही, कारण तोही बळी आहे. रोहित सायकोलॉजिस्टकडे जातो, सहपालक शिकवतो, त्याच्या कृतीने पुन्हा विश्वास बांधतो, घराची डागडुजी सिक्युरिटी सुधारतो, गटाच्या बैठकीत मदत करतो. एकदा म्हणाला, आई, तू इतकी मजबूत कशी काय आहे? मी मजबूत नाही, फक्त ठाम आहे. स्वतःसाठी नाही, अजूनही गप्प पीडितांसाठी आहे. सविता घटस्फोट अखेरचा झाला. ती औरंगाबादला आईबाबांकडे राहते. संपर्क नाही, तिचा बुटीक बंद झालं. काही जण म्हणतात तिला पश्चाताप आहे, काही जण म्हणतात फक्त पडल्यामुळे. मला काही नाही माहिती आणि मला जाणूनही घ्यायचं नाही. न्याय मिळाला, धडा शिकवला, समुदाय तयार झाला. आज सकाळी पुण्यात पोलिसही सायबर स्मेलचा ईमेल आला की मला त्यांच्या जागरूक मोहिमेत सहभागी व्हायचं आहे. शाळा कॉलेजात बोलवायचं आहे. मी होकार दिला, कारण माझं ध्येय आता फक्त पैसा परत मिळवणं नाही, तर इतरांना वाचवणं, शिक्षित करणं आणि सक्षम करणं आहे. मला दररोज 3-4 ईमेल येतात, मिनलताई, माझ्याबरोबर असंच होतंय, मदत करा. मी घाबरले आहे. मी सगळ्यांना उत्तर देतो, कारण मला ठाऊक आहे ती धक्का, ती विश्वासघात, आपल्याच माणसांकडून होणारी फसवणूक. पण मला हेही माहीत आहे की तुम्ही एकटे नाही, तुम्ही असहाय्य नाही आणि तुम्हाला न्याय मिळवणं हक्क आहे. आज एक बिनिगार आहे. डिजिटल युगात वरिष्ठांसाठी नागरिकांची आर्थिक सुरक्षितता. मी मुख्य वक्ता आहे. मी माझा लॅपटॉप उघडते. पहिली स्लाईड. मी मिनल देसाई, वय 62, निवृत्त बँक व्यवस्थापक आणि एक जिवंत बळी. तो दिवस आठवतो जेव्हा मी सविताचा फोन घेतला होता आणि मनोजने मला सावरलं. तेव्हा माझं संपूर्ण जग कोसळलं होतं. पण आज मी उभी आहे, मजबूत, स्वतंत्र आणि सक्षम, कारण मी शिकले आहे. मैत्रिणींनो, मित्रांनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडली असेल तर आपल्या अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.